अनंत चतुर्थी पर गणेश विसर्जन। कल्याण दुर्गारी गणेश घाट पर अनंत चतुर्थी के अवसर पर सैकड़ों गणेश मंडलों और घरगुती गणेश मूर्तियों का विसर्जन किया गया। इस दौरान घाट परिसर में पुलिस प्रशासन ने कड़ा बंदोबस्त किया था, वहीं अग्निशमन दल भी सुरक्षा की दृष्टि से तैनात रहा। कोली बांधवों की बड़ी संख्या में उपस्थिति से घाट का वातावरण भक्तिमय और उत्सवी हो उठा। ढोल ताशों और भजन की गूंज के बीच मंडलों में श्रद्धा और भावना के साथ गणपति बप्पा का विसर्जन किया। उंगली से दाहिनी ओर इशारा, गणपति बप्पा मोरया, इच्छा वर्षी लश्कर या अन्य जगहों से वातावरण गुंजायमान हो काका साइडला वाला सर काय सांगणार, आज आपण 10 दिवसीय गणपती विसर्जन करत आहे, किस तरह आप इकडे किसचा इंतजाम केला आहे? आज आपण इथं पाचवालकी दुर्गाडी घाटावरती आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 10व्या दिवसाचे गणपती विसर्जन आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आपला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे केडीएमचे कडून या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल, त्यानंतर मूर्ती विसर्जनाची व्यवस्था असेल, अशा सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे। आमचा अंदाजे 200 पर्यंत आमचा पोलीस अधिकारी कर्मचारी या दुर्गाडीच्या ठिकाणी आणि सर्व घाटावरती आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। त्यानंतर इतरही आम्हाला पोलीस मित्र असतील, त्यानंतर अनिरुद्ध बापू फाउंडेशन असेल, त्यांची सुद्धा स्वयंसेवक आणि बिर्ला कॉलेजचे NSSचे आपले मुलं हे सुद्धा आम्हाला यासाठी मदत करत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं व्हॉलंटिअर्सच्या माध्यमातून कोळी समाज या ठिकाणी विसर्जनाला गणपतीच्यासाठी उपलब्ध आहे। अशा अनुषंगाने या ठिकाणी दुर्गाडी आणि सर्व घाटावरती अतिशय शांततेमध्ये हे सुरू आहे, विसर्जन सुरू आहे, कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे। मी संतोष वामन शेलार, श्री गणेश मित्र मंडल कोलेवाडा कल्याण विसर्जन पथक हे आम्ही 20 वर्षापासून जेव्हापासून इथं घाट उभारणी झाले तेव्हापासून आम्ही विसर्जन करतोय। आमचा निर्विघ्न विसर्जन असतो, म्हणजे कोणालाही काही इजा नाही, काही नाही, ना भक्तांना ना आम्हाला, एकदम निर्विघ्नपणे आम्ही आमचं विसर्जन पार पडतो। पण हे विसर्जन कार्यक्रम पार पाडण्यादरम्यान आम्हाला कॉर्पोरेशन कडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 1 रुपयाचा कोणतेही मानधन अजूनपर्यंत भेटत नाही आणि नाही भेटले। तरी पण आमची पोरं ही सर्व सेवेनेशी जे काय कोणी देईल दक्षिणा, त्या दक्षिणेवर आमचा सर्व उदारनिर्वाह चालू। पण माझी एक इच्छा होती की कॉर्पोरेशनने पण काहीतरी याच्या संदर्भात काहीतरी एक करायला पाहिजे। काय जर मेहनत करतात तर त्याचं फल मिळालं पाहिजे, बरोबर? तर पण ती मेहनतच काय कामाची, असं माझं हे बोलणं। तर याच्यामध्ये आपण जर थोडं प्रेशर टाकला आपल्या मार्फत कॉर्पोरेशनवर, तर थोडा आम्हाला पण थोडं सहकार्य लाभेल, बस एवढंच बोलणं आहे। गणपती म्हणजे आज अनंत चतुर्दशी, आज विसर्जन हे मोठ्या प्रमाणात होणार आहे गणेश घाटावर। त्यासाठी सगळी उपाययोजना केलेली आहे। फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी सगळे उपस्थित आहेत, पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत आणि होमगार्डचे जवान आणि हे आपले कोळी बांधव आमच्या मदतीसाठी, एवढी सगळं नियंत्रण आहे। फायर ब्रिगेडकडे आपली लाईफ ही जी आहे स्पीड बोट आहे, त्याच्यामध्ये लाईफ बॉय आहे, लाईफ जॅकेट आहेत, काय झालं तर आपण त्याच्यातून त्यांना रेस्क्यू करू शकतो।
एवढी सगळी तयारी करण्यात येईल.